ओके सो व्हेरी गुड मॉर्निंग. वाजले आहे सकाळचे 10. जस्ट उठलो. पार्टी बॅकग्राऊंड साऊंड तुम्हाला ऐकायला येत असेलच. आता आपल्या गावी पूर्ण शिमगाचे फुल तयारी चालू आहे जोरात. आजचा दिवस आहे डे 2. आपण जसं की तुम्ही बघितलं असेल RBFच्या इव्हेंटवरून डायरेक्ट गावी आलेलो स्पेशली होळीसाठी. सो आजचा दिवस बऱ्यापैकी मी कव्हर करणार आहे. आता ना मला वाटते 3-4 वर्ष जास्त झाले असेल मी रूम टूर दिला नाही आमच्या गावचा. सो आज मी रूम टूर पण देणार आहे. आपल्या बाईक अशा काही आपण पार्क केल्यात दोन्ही. आणि मेन म्हणजे लेजेंडरी बॉक्सर किती वर्ष झाली अजून आहे तशीच आहे. सो बेसिकली हे आपलं आहे गावचं घर आणि हा बाहेरचा आहे पूर्ण पॅसेज. जिकडे आता थोड्या दिवसात 5-6 दिवसांनी पूर्ण शेड होईल आणि पालखी येईल गावी ताड्यामाला. सहसा आपल्या गावी लवकर पालखी येत नाही. होळीच्या 15-20 दिवसा म्हणजे गुढीपाडच्या आसपास येते. आणि ही आहे एंट्रन्सला तुम्हाला 3 घरं भेटतील. फर्स्ट तुम्हाला आपल्या घराचं रूम टूर देतो. हा आहे हॉल. वरती बघाल तर अजूनसुद्धा ओल्ड वाईब आहेत गावचेच. माझा फेवरेट एरिया जो म्हणजे बाल्कनी. ही माझी फेवरेट प्लेस आहे. माझी फेवरेट खुर्ची आणि इकडनं व्ह्यू. हे नाही हे आता सुखत घातले ते सगळं काढतो मी. जेव्हा मी चिल मोडमध्ये असतो तर हे सगळं व्ह्यू एन्जॉय करतो इथे बसून. अजून एक पॅसेज आहे इथे वरती टाकू गए ते मला चढावं लागेल. ही अशी लहानपणी आम्ही असे चढायचो इकडनं ते पाय दोन वरती चिलमध्ये बाय. काय मजा केली ते लहानपणी आम्ही. लपाछुपीच्या वेळेस तर स्पेशल. बेसिकली आम्ही तर सगळे रात्री इथेच झोपतो. सो एकत्र सगळं मोठं अंतरून घालून सगळे जेवढे पण असतील 12-15 सगळे आम्ही एकत्र झोपतो. बाकी जाऊया पुढे स्ट्रेट पॅसेजमध्ये. हा थोडासा वॉकिंग एरिया आहे. इथे आहेत 4 रूम. 1, 2, 3 आणि 4. या रूममध्ये बेसिकली हा तर स्टोर रूम आहे आमचा. मी सगळी बटणं दिसलं. इथे बेसिकली कांदे बटाटे फळं बिळं हे सगळे स्टोअर केलेलं असतं तिकडे. हा पण एक छोटासा रूम आहे जिथे पण जास्त जणं झाली तिथे पण ॲडजस्ट होतो आम्ही झोपायला. हे आहे सिड्यांचा रूम. छोटे मोठं सामान टाकी बिकी फॅन बिन जे काय रिपेअर करत असतं ते. आणि वरती आहे माळा पण तुम्हाला दाखवतो आता. अच्छा ही आहे हीच आहे का माळ्याची लाईट. ठीक आहे झालं सोड. हाय उजा हां झाली. सो बघा बेसिकली आहे माळा. सगळे फळं आहेत जे मी खालून तुम्हाला दाखवलं हॉलच्या. चढणं म्हणजे भाई जरा रिस्कीच आहे. हे बघ हलते दादा पुरं. किती जुना TV असेल हा. चाळी तुझं तेव्हापासूनच आहे ना. तुझे एज काय आता 30 वर्ष जुना आहे लगभग TV का. आणि इथूनच वरून जर बघाल ना 4 रूमचं तुम्हाला हे पण एंट्री. इथून सगळे रूम पण दिसतात बरोबर. चल बॅट इकडेच होतं का बघा. कोविडमध्ये आय थिंक सो लास्ट टाइम आम्ही काढलेले हे. ज्या मला कोविड होता कुठला तरी आतलं एक. बरंच विंटेज सामान आहे आमच्याकडे अजूनसुद्धा. वापरत नाही बट ठेवलं आहे. सो ती झाली सेकंड रूम. फर्स्ट तुम्ही बघितली सेकंड बघितलं. आता जाऊया थर्ड रूममध्ये जे की आहे ती होती आमची कोंबड्यांची रूम. बेसिकली रूम कोंबड्यांची आणि अवजारांची. पाईप सीडी सगळे हत्यारं कोयती विळा. हे काजू भेटले ना भाई. हेच शोधत होता आम्ही काल. आज दुपारी काजू फ्राय होणार 100%. ते गॅस अँड स्लीपर आहे झाडू. आणि हा तो आपला कॅन जो आपण पोहायला वापरतो विहिरीमध्ये. चलो इथे आम्ही मोस्टली कपडे वगैरे ठेवायला वापरतो. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट काल मी तुम्हाला दाखवली नाही मी आता दाखवतो. हे बघा आपल्याला RBFला एक सर्टिफिकेट भेटलं आहे RBF चॅम्पियनचं. ते बोलो रायगड फेस्टला गेलो ते वालं. सो हे झाले 4 रूम अँड पार्टीज आहे चूल आणि किचनचा एरिया. वॉशरूम अँड बाथरूम. पुढे बॅक साईडला आहे चुलीचा एरिया. जिकडे फाटे पण ठेवलेत. आपली चूल आहे. सो असं काही आहे रूम 2. अजून पण थोडंफार आहे साईडचं दाखवतो. आता झाडं नाही तिकडे बघा. इथे हा जो पॅसेज आहे ना इकडे मोठमोठी झाडं असायची. म्हणजे चिकू बोला टोमॅटो कारल्याचं झाड होतं. भरपूर सारी झाडं होती. आणि हा अजून एक आहे बॅक स्पेस. सध्या तरी इथे काय नाही. सगळं
वाया झाले. आणि इथे हे दोन आहेत ना, दोन दिसतात ते हे अननस आहेत. सो तुम्हाला ना मी झाडं दाखवतो आमची काय काय आता सध्या सराउंडिंग जे घराच्या आजूबाजूला ती वाली. वाडा तर आहे तो तुम्हाला नंतर दाखवायला, तो तर लांब जावं लागेल मला. ही आहे आपली पाण्याची विहीर. ती पण हल्लीच बांधलेली आहे, 3-4 वर्ष झाली असेल. पहिली जी होती ती खूप डेंजर होती. मला माहीत नव्हतं ब्लॉगमध्ये मी ती शूट केली असेल की नाही आधीची. त्या मला ब्लॉग पण नसेल शूट करत मी. हे अजून काकाचं घर. हे एक नारळाचं झाड. आता मगाशी मी तर चढलो ना झाडावरती, मी तुम्हाला होतं क्लिप दाखवतो साईडला. फुल डेंजर. आणि हे पण आहे एक परसाउंड टाईप. हे आमचं आहे सगळं. तर इथे काय काय तुम्हाला दाखवतो. फर्स्ट इंटेरियर बघाल तर अननस आहे. 1 इथे 2 3 4 5 6 7 8 9 बेसिकली 10च्या आसपास आहेत अननसची झाडं इकडे. ह्या झाडाला मला माहीत नाही काय बोलतं, बट येस जी माहिती आहे ती सांगतो. हे आहे आपलं. सो हे आहे कढीपत्ताचं झाड. अँड इथे सगळं मोस्टली जास्त करून कढीपत्ताच आहे. ही एक काठीला आहे, जोरात लागते बाई. लहानपणी हिचा मी जाम मार खाल्ला आहे. फुल कोवळी सरसरीत असते. 60 सूट पडते. आणि हे आहे नारळाचं झाड. ह्याच्यावर तर नारळ नाही आहेत, पण मेन जे झाड आहे ते वाले. जाऊ का अजून पुढे बघा. हे आहे ते मेन झाड फुल वरपर्यंत. आणि हे पण काहीतरी तो पत्ता कुठला तेजपत्ता बोलतो का. येस हे आहे परसावना एरिया. इथे थोडीफार झाडं लावलेत. आणि मेन जो वाडा आहे ना आमचा, तो इकडनं लगभग 3-4 किलोमीटर लांब आहे. मी संध्याकाळी गेलो तर नक्की दाखवेल. तिकडे जी झाडं आहेत ना आमची, तिकडे फटांग झाड आहेत बाई. इमॅजिन नाही करू एवढी झाड आहेत. आंबा, चिकू, फणस, भरपूर सारी. मी तर नाव पण कोकम स्पेशली. चलो लेट्स गो. सो हाच तो नारळ आहे जो मगाशी बोललो मी वरती चढून काढलेला बघा. सो मी तर ट्राय करणार आहे याने सोडायला. लेट्स गो. असं असे मारायचं आहे ते आणि ते फुल करायचं. लेट्स ट्राय. अरे इझी आहे हे बघ. हां फर्स्ट अटेम्प्ट सक्सेस झाला. बस भाई एवढंच झालं माझ्याकडून, बट भरपूर झालं. मशीन पहिले ठेवून येऊ. आपली नाही आहे ही मशीन, तुम्हाला माहीत नसतं सांगतो. स्पेशली नारळ सोलायची मशीन आहे. ठेवून येऊ बाहेर. हे बघा वरून पण काय सुंदर दिसतं वागेश्वरी आईचं मंदिर. बरोबर सेंटरमध्ये. सो आहोत आता चिवेली बंदर दाखवतो तुम्हाला. पाणी किती खाली गेलं. आम्ही इकडे फिशिंग करतो. एक तळ पण दिसत नव्हतं इकडचा, आता क्लिअर दिसतंय. अबंडन बोर्ड बघा 1 2 3 4 इकडे 5 6 तिकडे 7 8 9 10 11 12 13 बोट अशाच आहेत विदाउट यूज. आणि इकडे 2 फिशिंगच्या. ती वाळू काढणारी बोट आहे बघा. वाळू लागलाय एवढा पण देते म्हणजे ही वाळूवालीच बोट असणार. इंजिन बघा.
ओके. सो संध्याकाळ झाली, 5 वाजून गेले भाई. काय मजा आली आहे बघून. आता आमच्या वाडीतून जे खांब घेऊन गेले, लाठी घेऊन गेले, तर डायरेक्ट मंदिरात गेले. मग ती लाट आपल्या गावातून घेऊन डायरेक्ट आता मेन मंदिरात घेऊन चालले. तिथून पुढे लाट लावणार, देन होळी, देन पूर्ण होम सजवणार आहेत. बाकीची प्रोसेस आता होईल थोड्याने चालू. तीन असं आहे, 8 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कंटिन्यू कार्यक्रम आहेत तिकडे. काय ना काय चालूच असतं. रात्रभर क्रिकेट खेळणं, सकाळी 4-5 वाजता होम लावतात. सो ते पण जरा शूट करायचं, थोडी एनर्जी अंगात ठेवली पाहिजे. दॅट्स वाय मी आता रिटर्न आलो. सकाळचे 3:50 आले, 4ला 10 मिनटं बाकी आहेत. आता आपल्या गावातली मेन होळी लागणार आहे. तिकडून डायरेक्ट मेन मंदिरातली असते तिकडे जाणार आहे सकाळी 5 वाजेपर्यंत. सो आता गावातलं होईल, होतं तिकडे दाखवतो काय काय असतं ते. जो काय प्रोग्राम असतात ते सर्व व्यवस्थित पार पाडायला पाहिजे. तेव्हा आपली तुझी काय वेळी वाकडी सेवा करतोय ते मान्य करून घ्या. त्याच्यावर काय चुकतो असेल माफ कर. दे संभाळ कर. होळीची पूजा करायला हुकूम काय? साखरेचा नैवेद्य दाखवायचा. शंकर गणपतये नमः. पुढे 2 वेळा पाणी सोडायचं. धूपम समर्पयामी, दीपम समर्पयामी.